आम्ही बनवणार आहे सुकटीचा रस्सा. ही आहे सुकट. आता आपण सुकट भाजणार. थोडीशीच भाजायची, जास्त भाजली तर करपून जाईल तुमची सुकट. तुम्हाला जर सुकटीचा रस्सा बनवायचा असेल तर सुकट थोडीशी भाजून घ्यायची, कारण का त्यांचा कच्चापण आणि त्यांची स्मेल पण निघून जाते. तुम्हाला घाण वास पण नाही आणि कच्चं लागणार पण नाही. आता सुकट काढून घेतलं, आता पाण्यात सुकट तरला टाकायचं. अजून नंतर डिशमध्ये काढून घ्यायचं. अजून सुकट 2 पाण्याने धुवून काढायची. धुवून काढून झाल्यावर नंतर त्या प्लेटमध्ये टाकायची. हे बघा सुकट पाण्यामध्ये धुवून झालेली आहे. आता काय करणार आपण, सुकट झालेली आहे. आता आपण टाकणार आहे बटाटा. तर आम्हाला जातील. हे बघा सुकट, अजून बटाटा. आम्हाला सुकट बटाटा आवडतं म्हणून आम्ही बटाटा टाकतो. तुम्ही वांगा पण टाकू शकता, अजून काय काय टाकू शकता, पण आम्हाला बटाटा आवडतो म्हणून बटाटा टाक. आता आम्ही बनवतोय सुकटीचा रस्सा. चला तुम्ही पण बघा. हो, गॅस लावून झालेली आहे. आता कढई तापेपर्यंत तुम्ही थांबा. कढई तापून झाली, आता तेल टाकणार. तेल पण टाकला. तेल थोडं जास्त टाकायचं. तेल टाकल्यानंतर जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की थोडं लसूण टाकायचं. लसूण चेचून टाकायचं. हो, लांब व्हायचं कारण ते अंगावर उडतं. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता कढीपत्ता टाकायचं. हो नो, ते अंगावर उडतंय. आता कांदा आणि मिरची सोबत टाकायची. एकच मिरची टाकायची. कांदा लाल होऊन द्यायचा. कांदा जोपर्यंत लाल होता तोपर्यंत हलवत राहायचं. आता टाकायचं टोमॅटो. तर टोमॅटो मेल्ट होण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं. कारण का सुकटीमध्ये मीठ असतं म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं. आता हळद टाकायची, अर्धा चमच. आता चिकन मसाला. चिकन मसाला टाकल्यावरच चव येते. चिकन मसाला जास्त नाही, थोडंच टाकायचं. बघा, तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही तिखट मसाला टाका. आम्हाला तर लय तिखट आवडतं म्हणून आम्ही लय मसाला टाकतो. हे बघा आम्ही किती मसाला टाकलाय. तुम्हाला जर तिखट नसेल आवडत तर तुम्ही थोडंसंच मसाला टाका. आता मस्त हलवून घ्यायचं. बघा कसं लाल लाल झालंय. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर. वाव, तोंडाला पाणी सुटला बघून. आता बटाटा टाकायचं. आता सुकट टाकायची जी आपण पाण्यामधून काढलेली. वाव, वास मस्त येतोय. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय केली तर तुम्हाला पण वास येईल. आता गॅस बारीक करायचा. आता वाफ येईपर्यंत थांबायचं. थोडंसं चिंच टाकायचं, अजून त्याचं पाणी करून घ्यायचं. आणि मग ह्याची वाफ येऊन झाली. आता चिंचचं पाणी टाकायचं. चिंचचं पाणी नाही तर तुम्ही चिंच पण टाकू शकता, पण आम्ही तर पाणी टाकतो. चिंच टाकली तर अजून चव वाढते. आता रसासाठी पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आम्हाला तर 2 वाटी पाहिजे फक्त, म्हणून आम्ही 2 वाटी पाणी टाकलं. आता पाणी टाकून झालंय. आता गॅस फास्ट करायचं. अजून बटाटा शिजेपर्यंत वाट बघायची. तर बटाटा तर अजून शिजला नाहीये. बटाटा शिजेपर्यंत तुम्ही थांबा. तर गाईस, आता बटाटा शिजून झालेला आहे बघा. वाव, हो बटाटा शिजलेला आहे. आता टाकायची कोथिंबीर. मस्त तरी आले मम्मी, भरपूर चांगलं. आता मी टेस्ट करते. मम्मी मला फू मारून देते कारण का गरम आहे. हो, चटका लागते. वाव, मस्त. चिंच टाकले म्हणून मस्त झालं. बाय बाय.